उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण कूलरचा वापर करतात, मात्र योग्य ती काळजी न घेतल्यास हा कूलर जीवघेणा ठरू शकतो. कूलरनं नागपुरातील संपूर्ण कुटुंब संपवलंय. मानकापूरमध्ये कूलरचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रजत एन्क्लेव्ह इमारतीमध्ये राहणाऱ्या दामले दाम्पत्याची मुलगी अंजली दुपारच्या वेळी कूलरमध्ये पाणी भरत होती. त्यावेळी त्यांना जोराचा शॉक लागला. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी दामले पती पत्नी कूलरकडे त्यांनी धाव घेतली असता त्यांनाही शॉक बसला. दुर्दैवाची बाब म्हणजे तिघांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कूलर आणि हाय व्होल्टेजची विद्युत उपकरणं वापरताना तुम्ही देखील काळजी घ्या. दुपारच्या वेळी साधारणपणे 3-3.5 लाख असा प्रथमदर्शनी दिसते आहे की कूलरमधील पाणी संपल्यामुळे उष्णता भरपूर असल्यामुळे त्यांची मुलगी याच बिल्डिंगमध्ये खाली राहते. ती पाणी टाकण्यासाठी गेली त्या कूलरमध्ये. तिचं नाव आहे विनिशा काळे आणि असं वाटतं आहे की तिला त्या ठिकाणी इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे ती मुलगी प्रथमतः इलेक्ट्रिक शॉकला बळी पडली आणि मग ते बघण्यासाठी तिची आई आणि वडील आले आणि त्यांनी ती एकंदरीत परिस्थिती पाहिल्यावर ते पण कूलरच्या संपर्कात आल्यामुळे इलेक्ट्रिक शॉक लागून ते मयत पावलेले आहे. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. रजत, हे सगळं नेमकं कसं घडलं, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? विलास, जसं सांगितलंय की 3:30 वाजताच्या सुमारास अंजली काळे हे दामले दाम्पत्य जे आहेत त्यांची मुलगी जी आहे ते कूलरच्या जवळ पाणी भरायला गेली आणि तिला जोरदार विजेचा झटका बसला आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा ती त्या विजेच्या प्रवाहाजवळ आली आणि त्याच्यानंतर तिला वाचवण्यासाठी तिचे वडील आणि आई समोर आले आणि त्यांनाही जोरदार झटका बसला आणि तिघांचा मृत्यू झालाय. अशा वेळेला काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत इलेक्ट्रिक इंजिनियर प्रदीप कोगजे आहेत. प्रदीपजी, मला सांगा, का एकतर असं कूलरमध्ये विजेचा प्रवाह का येतो? असं कूलरमध्ये विजेचा प्रवाह 2 कारणांनी येऊ शकतो. एक तर पंख्याच्या थ्रू येऊ शकतो किंवा पाण्यात बुडणारी जी आजकाल अंडर वॉटर मोटर असते त्याच्यामुळे येऊ शकतो. याच्यात असं आहे की वाइंडिंगच्या वरती जे काही इन्सुलेशन असतं ते जर वीक झालेलं असेल तर ते वीक झालेले करंट्स जे काही आहेत ते लीक होतात आणि बॉडीच्या थ्रू ते आपण समजा जर हात लावला एखाद्या कूलरला तर आपल्या थ्रू वीज वाहते आणि ती ग्राउंड ला हे होते, कंडक्ट होते. तर त्याच्यामुळे आपल्याला शॉक लागू शकतो. आणि हे बेसिकली कसं आहे की पंप आजकाल म्हणजे सबमर्सिबल पंप असल्यामुळे तर याच्यात लिकेजेस वगैरे वाढायची शक्यता भरपूर असते. तर त्याच्यामुळे ह्या अशा टाईपचे ऍक्सिडेंट्स आजकाल तुम्हाला ऐकायला मिळायला लागले. आजची जी दुर्दैवी घटना घडली आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा मुलीला करंट लागला आणि तिला वाचवायला आई वडील पुढे गेले तर त्यांनाही लागला. असा दुर्दैवी प्रसंग जर झालाच तर तिथे उपस्थित असलेल्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? शक्यतो सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा तो कूलरचा जो काही सप्लाय आहे तो जिथनं प्लगच्या द्वारे येतोय ते प्लग काढून टाकायला पाहिजे आणि इमिजिएटली त्या व्यक्ती जी काही चिकटलेली आहे तिला एखाद्या लाकडाच्या यानी किंवा अजून वेगळ्या रबराच्या यानी वेगळं करायला पाहिजे. याच्यात असं आहे की एखाद्या वेळा शॉक लागल्यानंतर माणसाच्या हृदयाची गती किंवा हे कॉन्ट्रॅक्ट होते किंवा तो बेशुद्ध पडतो. अशा वेळा फर्स्ट एड देणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हणतात आणि या सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल रेस्पिरेशन वगैरे या सगळ्या गोष्टी नॉर्मली इलेक्ट्रिकलशी रिलेटेड जे लोक आहेत त्यांना या माहिती असतात. पण लेमॅनला सुद्धा या गोष्टी शिकवणं आजकालच्या याच्यात आवश्यक झालेलं आहे. अखेरचा प्रश्न माझा की कूलर सगळेच जण वापरतात, उन्हाळा खूप तीव्र आहे, तर साधारणपणे कूलरमध्ये पाणी भरताना काही चुका घडतात. जे चांगले सुशिक्षित लोक आहेत तेही विजेचा प्रवाह सुरू असताना पाणी भरतात, तर हे किती धोकादायक आहे? नॉर्मली प्रत्येकाने काळजी अशी घ्यायला पाहिजे की कूलरचा स्विच बंद करूनच पाणी भरावं आणि नुसतं स्विच बंद करावा की प्लगही काढावा? शक्यतो प्लग काढलेला जास्ती चांगला, कारण की टेक्निकली जर तुम्ही म्हटलं तरी नुसतं स्विच जर बंद केलेलं असेल आणि त्याचा सप्लाय जर उलटा हे असेल म्हणजे फेसच्या थ्रू समजा जर स्विचच्या थ्रू सप्लाय जात असेल तर ते योग्य आहे. पण समजा जर कनेक्शन काही उलटं झालं असेल तर स्विच बंद असताना सुद्धा करंट कूलरमध्ये जाऊ शकतो. या केसमध्ये प्लग काढूनच हे करावं, कूलर भरावा
आणि मला असं म्हणायचं आहे की आजकाल नवीन नवीन गॅजेट्स बाजारात आलेले आहेत. बऱ्याच वर्षापासून ELCB म्हणून आहे, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. हे एक प्रिव्हेंटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे, गॅजेट आहे. हे नॉर्मली सगळ्या घरांमध्ये लागलेलं असावं MCB सोबत. याच्यात हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे बेसिकली लिकेज करंट सेन्स करतं आणि ट्रिप करतं. तर याच्यात 30 मिली अँपियर, 100 मिली अँपियर, 300 मिली अँपियर अशा वेगवेगळ्या मिली अँपियर्सच्या याचे करंट कॅरिंग कॅपॅसिटीज किंवा लिकेज करंटचे गॅजेट्स मिळतात. आणि सेन्सिटिव्ह इज द 30 मिली अँपियर, की तेवढं लिकेज जरी आलं तरी इमिजिएटली ते ट्रिप होतं आणि शॉक लागण्यापासून वाचतो माणूस. तर विलास, जे इलेक्ट्रिक इंजिनियर्स आहेत ते स्पष्टपणे सांगतायत की कूलर हाताळताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आजकाल असे उपकरण आहेत की जर विजेचा प्रवाह जर प्रवाहित होऊ लागला तर लागलीच तो प्रवाह तोडला जाईल अशा पद्धतीचे उपकरण असतात. आणि घरी ते MCB जवळ ते बसवणं आवश्यक आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येक प्रेक्षकाने या संदर्भात काळजी घेणं आवश्यक आहे. बरोबर. सगळेजण ही काळजी घेतील आणि आपल्या कुटुंबियांची सगळ्यांची यापासून सुटका करतील, काळजी घेतील, याबद्दल काही शंका नाही आहे. बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. तुमचे मनपूर्वक धन्यवाद. बघत रहा ABP माझा.